पवार साहब के घर पर जो लोग गए थे वो खुद को अपने आप को अगर एसटी कर्मचारी मानते हैं तो मैं मानता हूँ ये आंदोलन नहीं था, ये कोई साजिश थी। और उस साजिश के पीछे सूत्रधार कौन है राजनीति, उसका रहस्य भी जल्दी सामने आ जाएगा। एक तो पवार साहब का ये एसटी का जो स्ट्राइक है उससे कोई संबंध नहीं है। सरकार ने नेताओं से बातचीत कर ली और न्याय लेने के उस बारे में एक दिशा दी। सभी मांगे लगभग उनके सरकार मान चुकी है। फिर भी महाराष्ट्र का राजनीतिक और सामाजिक माहौल खराब करने की कोशिश कोई कर रहा है, कोई सूत्रधार है, कोई कारस्थान कर रहा है, तो मुझे लगता है सरकार उनसे भी निपट लेगी। शरद पवार साहब सिर्फ महाराष्ट्र के नहीं तो देश के एक बहुत ही मान्यवर नेता है। उनके साथ उनके घर पर जाकर इस प्रकार से व्यवहार करना ये हमारी संस्कृति और संस्कार नहीं है। लेकिन कुछ लोग अचानक से नेता बनकर उभर आए हैं, उनको एक पॉलिटिकल पार्टी से विशेष ताकत कुछ लोग दे रहे हैं, तो ये ठीक नहीं है। राजनीति में उलटफेर होते हैं तो आपके भी घर है और आप भी शीशे के घर में रहते हो, ये ध्यान में रखिए। सर, महाराष्ट्र में इस तरह से पहली बार कभी नहीं हुआ, कभी नहीं हुआ, होना भी नहीं चाहिए, चाहे हम हो या तुम हो, ये ठीक नहीं है। आप जिस लोगों को पाल पोस रहे हो, राक्षस लोगों को, ये राक्षस आपको भी खा जाएंगे। सबक सिखाएगी क्या आघाड़ी सरकार? सबक का मतलब क्या होता है? या कानून का राज है, कानून सबक सिखाएगा, इतना ही मैं कहता हूँ। सबक तो सिखाना ही पड़ेगी। सर, किरीट सोमैया को सम्मन दिया है बॉम्बे पुलिस ने आज सवालों से भी भाग रहे हैं किरीट सोमैया। मुझे लगता है वो अंडरग्राउंड हो गए हैं। आप लोग सवाल पूछते हो तो सवालों का जवाब नहीं देते, घूम फिर कर कोई और ही जवाब दे रहे हैं। लोगों से सवाल जवाब करते पूछ रहे घूमते हैं, लोगों को सवाल पूछते हैं, देश को सवाल पूछते हैं, हमको सवाल पूछते हैं। और जब आप पर ये बात आई है सवाल पूछने की तो आप भाग रहे हो। अंडरग्राउंड, भूमिगत क्रांतिकारी है क्या? देश के साथ धोखा करने वाले व्यक्ति को पुलिस ने घर में जाकर अरेस्ट करते चाहिए। लेकिन ये कानून का राज है, इसलिए मैं कहूँगा कानून अपना काम करेगा। मुझे जानकारी मिली है कि पुलिस ने उनको समन्स भेजा है कि आप आपका स्टेटमेंट दर्ज करिए। तो मुझे किसी ने जानकारी दी कि बाप बेटे एंटीसिपेटरी बेल के लिए गए। एंटीसिपेटरी बेल के लिए तो चोर जाते हैं, डकैत जाते हैं हमेशा, लेकिन देशद्रोही भी जाने लगे एंटीसिपेटरी बेल के लिए, तो ये आश्चर्य की बात है। ठीक है, आप जाइए, लेकिन जनता आपको माफ़ नहीं करेगी। सर, इस अंतिम सवाल है, फ़ोन टैपिंग मामले को लेकर के समन किया गया है, अभी तक आप अपना स्टेटमेंट रिकॉर्डिंग मैं मेरा स्टेटमेंट आज दे रहा हूँ। किसी पे शक है? देखिए, रश्मि शुक्ला का तो नाम आया, लेकिन रश्मि शुक्ला के पीछे और भी कोई साजिश है, कोई पॉलिटिकल बॉसेस उनके हो सकते हैं उस वक्त के, उनके इशारे पर ही ये फ़ोन टैपिंग हुआ है। रश्मि शुक्ला तो उस वक्त यहाँ के जो राज्यकर्ता थे बीजेपी के, उनके कार्यकर्ता के रूप में काम कर रही थी, सबको मालूम है। होम मिनिस्ट्री देवेंद्र जी के हाथ में था उस दौरान। तो मैं किसी का नाम नहीं लूँगा, वो आप जांच में सब सामने आ जाएगा, तो ठीक है, देख लेंगे। सर, मराठीमध्ये सांगा, किरीट सोमैयाला संबंध पाठवला का? बघा, पोलिसांनी काय समन्स पाठवलं आहे याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही। भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांप्रमाणे आम्ही तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करत नाही, पण मला आता
आपल्या माध्यमातून माहिती मिळाली की त्यांना पोलीस स्टेशननं जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवलं. त्यानंतर मला अशी माहिती मिळाली की देशाला फसवणारे INS विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यावधी रुपये गोळा करणारे हे 2 बाप बेटे डरपोक पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेलेले आहेत. अटकपूर्व जामिनासाठी. अरे कर नाही त्याला डर कशाला, ही तुमचीच भाषा आहे ना. तुम्ही पैसे गोळा केलेले आहात INS विक्रांतच्या नावावर, लोकांच्या भावनेशी देशाच्या भावनेशी खेळलेला आहात. आणि मी परत सांगतो 58 कोटी रुपये गोळा केले. तो पुन्हा विचारतोय ना 58 कोटीचा आकडा कुठून आणला. ते पोलीस तुम्हाला विचारतील ना, तुम्ही पोलिसांना सांगा. हा पोलीस तपासाचा भाग आहे. 58 कोटी रुपये कुठून आणले, तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्त चॅरिटी कमिशनर बरं का, ह्यांनीसुद्धा ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. चॅरिटी कमिशनरच्या परवानगीशिवाय अशा प्रकारचे पैसे गोळा करून हडप करता येत नाहीत. जर तुम्ही देवळात जर पेटी ठेवलेली असते, देवळात लोक पैसे टाकतात त्या पेटीमध्ये 4 आणे 10 पैसे फक्त, त्याचासुद्धा हिशोब चॅरिटी कमिशनरला द्यावा लागतो. पवार साहेबांच्या घरावर जे हल्ला झाला, एक विषय वेगळा चालू आहे ना. तुम्हाला हवा आहे तर तुम्ही कशा करता विचार. मी माझा विषय संपला आहे का? माझा विषय संपलेला नाही. तुमचा अजेंडा नाही चालवायचा इथे प्लीज. त्याच्यामुळे देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचा सुद्धा हिशोब द्यावा लागतो. देश, देव आणि धर्म एकच आहे. हे देशासाठी गोळा केलेले पैसे होते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ते पैसे गोळा करून जे पचवले आहेत आणि ढेकर दिलेले आहे, तुमचं आता ऑपरेशन करावं लागेल. काय नक्की आजार आहे तो, हा बोलिये. पवार साहेबांच्या घरावर जे हल्ला झाला, प्रोटेस्ट झालं, त्यांचं आंदोलन झालं, ST कर्मी अदृश्य ताकद. मी त्याला आंदोलन म्हणतच नाही. हे कारस्थान होतं. ह्याच्यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो, ज्यांना महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रातलं वातावरण आणि संपूर्ण सामाजिक वातावरण बिघडवायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे. असे काही लोक अस्वस्थ आत्मे, अशांत आत्मे, अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे. तुम्हाला सतीश उकेला अटक केल्याचं बद्दल तुम्हाला आनंद होतो. आणि महाराष्ट्रात इथे मुंबईमध्ये तो सदावर्ते का काय त्याचं नाव आहे, त्याला पोलिसांनी कारवाई केल्यावरती तुमच्या अंगाचा तिळपापड होतो. दोघे वकीलच आहेत ना. दोन्हीच्या बाबतीत तुमचा समान न्याय पाहिजे. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर असलेले काही लोक, कोणी विधान परिषदेमध्ये आहेत, कोणी अशा रस्त्यावर आहेत, ते ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये माननीय पवार साहेबांवर सुद्धा टीका टिप्पणी करतायत, बोलतायत. तुम्ही आम्हाला आमच्या भाषेविषयी प्रश्न विचारता, व आमची भाषा तशीच असेल. तुमच्या भाषेला काय आधार आहे? तुमची भाषा कोणती आहे? शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यावर, आदरणीय नेत्यावर ज्या प्रकारच्या भाषेत आमच्यावर बोलता आम्ही स्वीकारू, ठीक आहे. पण तुम्ही शरद पवारांसारख्या महनीय व्यक्तीवर ज्या पद्धतीनं बोलताय, ज्या पद्धतीची भाषा तुमचे भाजपचे लोक आणि हे सगळे लोक करतायत, हे कोणत्या संस्कारात आणि संस्कृतीमध्ये बसत आहे? तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधन, सुचिता वगैरे वगैरे जे काही शब्द आपण वापरता ते कुठे गेले? महाराष्ट्राला ही घाण साफ करावी लागेल आणि ती वेळ आता आली. राजकारणाचं स्तर खाली गेलेलं आहे. राजकारणाचं स्तर खाली गेलेलं नाही, विरोधी पक्षातल्या काही लोकांचा स्तर खाली गेला.